राजकारणात असल्यामुळं धीरगंभीर असलेलं राजकारण दादांनी आयुष्यभर उसर ठेवलं. राजकारणामध्ये गुलाबी रंग आणण्याचं काम अजितदादांनी केलं. आम्ही विरोधी पक्षात होतो, मात्र अनेकदा आम्ही टीका करत असताना पार्टीमध्ये मित्रांमध्ये चर्चा होत असताना कायमस्वरूपी एक आमची भूमिका असायची की अजितदादा विरोधी पक्षात जरी असले तरी ते आपले. राज्यामध्ये आज लाखो लोक त्यांच्यासाठी हळहळत आहेत. एकही माणूस असा नाही की ज्यांच्याबद्दल अजितदादांबद्दल ज्यांना वाईट वाटत नाही. कारण त्या माणसानं प्रत्येकाची कामं केली. या महाराष्ट्राची, ग्रामीण महाराष्ट्राची नस माहीत असलेला एक माणूस, एक नेता या महाराष्ट्रानं गमावला. या राज्यामध्ये कार्यकर्त्यांची एक फळी तयार करण्याचं काम, त्यांना राजकारणात फिरवण्याचं काम अजितदादांनी आपल्या हयातीभर केलं. अजितदादा त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राने एक शिस्तबद्ध, रुबाबदार आणि दिलदार नेता गमावला. अजितदादा यांचं असणं या राजकारणामध्ये आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सगळ्यात महत्वाचं योगदान त्यांचं होतं. अजितदादा म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे, आणि त्यांचं अपघाती निधन झालं त्या माळरानावरती उडत असलेली पत्रक, उडत असलेली कागद त्याची साक्ष देऊन जात होते की शेवटपर्यंत या महाराष्ट्राच्या सामान्य माणसांसाठी कामाचाच माणूस अजितदादा होते. त्यांना विनम्र आदरांजली, श्रद्धांजली वाहत असताना सामान्यातल्या सामान्य माणसांसाठी त्यांनी केलेलं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण त्यांना अभिप्रेत असलेल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या कामासाठी आपण योगदान देत राहू, हीच त्यांची प्रेरणा स्रोत म्हणून आपण सगळेजण काम करू. त्यांना माझ्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.